रसमलाई म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? गोड पदार्थामधली ती फिल्मी हिरोईन, दिसायला भारी आणि खायला पण भारी. आता पनीर म्हणजे लग्नाआधीचा मुलगा. आधी थोडा खडबडीत असतो, पण बायकोच्या हातात आला की गुळगुळीत होतो. आता पनीरला काय करायचं, पाठीमागच्या हातातून असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. घरात लहान मुलं असतील तर त्यांची एक स्पर्धा लावून टाकायची, म्हणजे तुम्ही पण बिझी आणि मुलं पण व्यस्त आणि काम देखील मस्तच होतं. मग असे छोटे छोटे गोळे आहेत, छोटे मोठे ज्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे छोटे छोटे याचे गोळे करून सगळे गोळे आधी करून घ्यायचे. आणि हे गोळे असे बघा एकसारखे दिसायला लागतात, किती सुंदर दिसतात ना, तितके सुंदर खायला देखील लागतात. आता काय करायचं, साखरेचा पाक करायचा, कच्चा पक्का जसा हवा तसा तुम्ही इथे करू शकता, गरज नाही की पक्काच केला पाहिजे. दूध देखील आटवायला 1 लिटर ठेवायचं आणि छानपैकी दूध आटून झालं की इथं आता गार्निशिंगचं काम करायचं. घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून छानपैकी गार्निशिंग करायचं आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं. रसमलाई खाल्ल्यानंतर तोंडात थोडा गोडवा, मनात खुशी आणि शेवटी डाएट प्लॅनला रामराम ठोकावंच लागतं. मग कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास नक्की करून बघा आणि अगदी सहज तुम्ही घरात करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.